भूमिका घेतली त्याबद्दल आपण काय? हे बघा, पोलिसांची भूमिका टोटली चुकीची होती. एकतर त्यांना अरेस्ट वॉरंट त्या दिवसापर्यंत दिलं गेलं नव्हतं, जोपर्यंत त्यांना ताब्यात घेतलं गेलं. सहसा ताब्यात घेण्याच्या आधी अरेस्ट वॉरंट हे द्यावं लागतं. WhatsAppवर पाठवावं लागतं, नाहीतर व्यक्तिगत जाऊन घरी चिटकवावं लागतं, नाहीतर हातात द्यावं लागतं. तसं कुठेही काही झालं नव्हतं. विकास लवांडेंना फोन सुद्धा तिथं आला नव्हता. ते जेव्हा बेलचा विषय घेऊन कोर्टामध्ये गेले होते, कोर्टाच्या गेटवर तिथं पोलीस अधिकारी आला आणि त्यांनी त्यांना तिथून उचललं आणि मग तिथं आल्यानंतर पार स्टेटमेंट झालं, सह्या झाल्या. मग तिथं अरेस्ट वॉरंट तिथं देण्यात आलं. म्हणजे बघा किती मोठा घोळ तिथं झालेला आहे. त्याच्याच बरोबर जेव्हा पहिल्यांदा कोर्टामध्ये हा विषय सुरू झाला होता, युक्तिवाद सुरू होता दोन्ही वकिलांकडनं जजच्या समोर. त्यावेळेस सरकारी वकिलाकडनं चुकीची माहिती तिथं दिली होती. पोलिसांकडनं चुकीची माहिती दिली होती. म्हणजे कुठेतरी कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा तिथं त्या ठिकाणी झाला. हे सिद्ध सुद्धा झालेलं आहे. आणि मग तिथं हे सगळं झाल्यानंतर काल परवा म्हणजे होतं असं, की जो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, नाहीतर सरकारी वकील आहे, पहिल्यांदा त्याने काय केलं, तो पळून गेला. म्हणजे तो आलाच नाही कोर्टामध्ये. त्याने फोन केला पोलिसांना, "मी आता बाहेर पळून गेलेलो आहे. आता तुम्ही विकास लवांडेला उचला." आता त्याच्याच बरोबर काल जेव्हा चर्चा झाली, तेव्हा जजनी विचारलं, की पोलीस अधिकारी आणि हे बाकीचे लोकं कुठे आहेत? तेव्हा ती लोकं पळून गेले होते. म्हणजे कुठेतरी या तपासामध्ये नाहीतर जजच्या माध्यमातून न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय, नाहीतर या पोलीस प्रशासनाकडनं केला जातोय. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जी चूक केलेली आहे, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी माग आम्ही कोर्टाच्या माध्यमातून ती जजच्या समोर तिथं केलेली आहे. विकास लवांड यांच्यावर जी शरद झाली होती त्याच्याबद्दल अजून नाही, ते काय करतील असं आम्हाला वाटत नाही. पण शेवटी कुठलाही कार्यकर्ता जर लढत असेल आणि त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. मी तिथं होतो, शशिकांत शिंदे साहेब तिथं आले, पवार साहेबांनी सुद्धा त्या विषयात आणि इतर विषयामध्ये सुद्धा इतर कार्यकर्त्यांना सुद्धा जसं बारामतीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली. तिथं आम्ही वकील दिलेले आहेत. आम्ही चर्चा करतोय. त्यामुळे सर्वच लोकांसाठी आम्ही त्या ठिकाणी लढत आहोत. पण आमच्यावर तुम्ही कारवाई केली आणि आम्ही मराठी माणसं घाबरू असं त्यांच्या मनामध्ये जर असेल तर ते हवेत आहेत, नाहीतर स्वप्नात आहेत. कारण का आम्ही खरे मराठी माणसं आहोत. मराठी माणसं दिल्लीसमोर झुकत नाहीत. जे आज सरकारमध्ये असणारे सर्वच नेते दिल्लीसमोर, खास करून गुजराती नेते जे दिल्लीत बसतात त्यांच्यासमोर झुकलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. विरोधातला आवाज उठूच नये म्हणून कार्यकर्त्यांवर कारवाई होती. 100% पत्रकारांवर कारवाई झाली, युवांवर कारवाई झाली आहे आणि कॉकरोच जी जनता पार्टी आहे त्याच्यावर पण तेच म्हणणं आहे ना, की कुठं ना कुठेतरी पत्रकारांचा, लोकांचा आवाज हा दाबला जातोय. हा त्याचाच एक प्रकार. पण ते विसरून गेलेले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचाराला जेवढं तुम्ही जास्त ताकदीने अन्याय करून दाबत राहाल, तेवढा तो विचार त्या ठिकाणी उचलून येणार आहे. संतांना पण काही या विचाराला सोडलं नव्हतं. हा जो प्रतिगामी नाहीतर मनुवादी विचार आहे, त्यांनी आमच्या तुकोबारायांना सोडलं नाही हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. ज्ञानोबारायांना तिथं सोडलं नाही. त्या काळामध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबारायांचे आणि त्यांच्या परिवाराचे परिवाराबरोबर काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हा विचार काय संपलाय असं नाही. उलट घुसखोरी करून हा विचार बऱ्यापैकी वारकरी संप्रदायामध्ये घुसत चाललाय. आपल्या या महाराष्ट्रामध्ये घुसत चाललंय. पण लोकांना आता कळलंय. त्यामुळे लोकं या विचाराला विरोध करतील असं आम्हाला वाटतं. आता विरोधक कुठेतरी कमी पडतायत का? तुम्ही ठिकाणचं देखील बोलून दाखवले. 2-4 पक्षाचे म्हणजे तुमच्या पक्षाचे असतील, वेगवेगळ्या पक्षाचे लोक 2-4च रस्त्यावर नाही, आता लढतायत. म्हणजे सगळ्यांनीच लढलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण लढतायत. आता जसं की आता कांदा आंदोलन जे आम्ही 26 तारखेला शेतकऱ्यांच्या वतीने आणि शेतकऱ्यांनी स्वतः तिथं ठेवलेलं आहे नाशिकमध्ये. तिथं चांदवडमध्ये. तिथं सकाळी 9 वाजता शशिकांत शिंदे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत काँग्रेसचे, दानवे साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले, मी आहे, परत खासदार आमचे बगरे साहेब आणि इतरही सर्व खासदार आणि माजी आमदार, पदाधिकारी हे सगळे लोकं शेतकऱ्यासाठी आता रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे अशी भूमिका आपण जेव्हा घेऊ, जेव्हा आपण रस्त्यावर येऊ, तेव्हाच कुठेतरी मला असं वाटतं, की लोकांना आपला न्याय देता येईल. कारण सत्तेतले लोकं हे धुंदीत आहेत. सत्तेच्या आणि पैशाच्या आणि गुंडांच्या सहकार्याच्या.